तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सेन्सेक्स ॲनालिसिस. सेन्सेक्समध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो आणि उद्या त्याला सेन्सेक्सची एक्सपायरी तर कुठं आपल्याला चांगल्या प्रकारे ट्रेड प्लॅन बघायला भेटतील. याच्या आधीचा जे व्हिडिओ आहे ते एकदा व्यवस्थित चेकआउट करा. बिकॉज त्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर इन्फॉर्मेशन शेअर केली की मुहूर्त ट्रेडिंग नंतरनं मार्केटमध्ये कशाप्रकारे बिहेवियर राहू शकतं. त्यानंतर जर का आपण सेन्सेक्सला डे टाईम फ्रेमवरती जर का बघायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की मार्केटमध्ये कंटिन्यू एक ग्रीन कॅन्डल, दुसरी ग्रीन कॅन्डल, तिसरी ग्रीन कॅन्डल, चौथी ग्रीन कॅन्डल, त्यानंतरनं मार्केटमध्ये एक रेड कॅन्डलचं फॉर्मेशन तयार झालं आहे. आता हे जे रेड कॅन्डलचं फॉर्मेशन आहे ऑलमोस्ट ही जी आहे मुहूर्त ट्रेडिंगचा सेशन आहे आणि मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी आपल्याला एक डोजी कॅन्डल बघायला भेटते. ह्याचा सिंपल अर्थ आहे, जर का मार्केटला इथून जे मार्केट नॉनस्टॉप रॅली दाखवलं स्ट्रेट डायरेक्शनमध्ये, इथून मार्केटला थोडंसं पुलबॅक डाउन साईडला जर का यायचं असेल, तर गरजेचं आहे मार्केटसाठी कालचा जो डोजी कॅन्डल आहे, ह्या डोजी कॅन्डलच्या लोच्या खाली जर मार्केटनं एक रेड कॅन्डलचं फॉर्मेशन दाखवलं, तर ह्याला आपण बोलतो परफेक्ट इव्हनिंग स्टार सेटअप. तर ह्या इव्हनिंग स्टार सेटअपप्रमाणे मार्केटमध्ये अपकमिंग डेजमध्ये थोडंसं प्रमाणात पुलबॅक एक्सपेक्टेड आहे. बिकॉज मार्केट स्ट्रेट डायरेक्शन असावं, वरती जायचं अपेक्षा कमी वाटते. सेकंड रिझन आहे याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं प्रेशर बघायला भेटलं होतं कालच्या सेशनमध्ये. त्याचमुळं मार्केटमध्ये क्लोजिंगच्या टाईमला ऑलमोस्ट मार्केटमध्ये सडनली फॉल पण बघायला भेटला होता. तर हे पण रिझन आहे. त्यानंतरनं जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो, याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो इंट्राडेमध्ये. तर त्याच्या आधी थोडंसं आपण डेली टाईम फ्रेममध्ये जर का बघायला गेलो, तर हा जो बिहेवियर आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, हे परफेक्ट एक अपट्रेंड मार्केट आहे. ओके, शॉर्ट टर्मसाठी, लाँग टर्मसाठी. बट याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर इथं मार्केटमध्ये डेफिनेटली मार्केटला जरी अपसाईडला जरी जायचं असेल, तर एक एक्स्पेक्टेशन डाउन साईडचा पुलबॅक येणं गरजेचं आहे. त्यामध्ये थोडंसं हेल्दी राहू शकते. जसं की इथं मार्केटने एक ब्रेकआउट दाखवला, त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्युअसली मोमेंटम अपसाईड दाखवले. जर का मार्केट थोडंसं डाउन साईडला आला, इथं कुठेतरी मार्केटनं सपोर्ट जर का घेतला आणि त्यानंतरनं मार्केटमध्ये एक रिव्हर्सल बघायला भेटला, तर हा रिव्हर्सल सस्टेनेबल राहायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त वाटते. ओके. तर हे झालं आपलं पोझिशनल बेसिसवरचा व्ह्यू. आता आपण येऊया थोडंसं इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. त्यासाठी आपण याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो इंट्राडे टाईम फ्रेममध्ये 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जर का आलो, तर मार्केट 2 दिवस कंटिन्युअसली इथं पॉज कॅन्डल दाखवले. म्हणजेच पॉज कॅन्डल इन द सेन्स मार्केट इथं साइडवे गेलं होतं. अगेन कालच्या सेशनमध्ये पण मार्केट साइडवे टू निगेटिव्ह राहिलं होतं. तर मार्केट उद्याच्याला सपोज जर का फ्लॅट उघडलं, कालचा जो लो राहील आणि कालचा जो हाय राहील हा खूप इम्पॉर्टंट राहील. जर मार्केट फ्लॅट उघडलं, कन्सॉलिडेशन दाखवलं, तर जोपर्यंत लोच्या खाली मार्केट येणार नाही आहे किंवा हायच्या वरती मार्केट येणार नाही आहे, तोपर्यंत एक्स्पेक्टेड आहे की मार्केट ह्याच नो ट्रेडिंग झोनमध्ये राहायचा प्रयत्न दाखवू शकते. सपोज जर का मार्केट फ्लॅट उघडला आणि मार्केट जर का डाउन साईडला जायला लागला, तर एक्स्पेक्टेड आहे की ही जी गॅप आहे, ही गॅप कदाचित मार्केट फिल आउट करू शकते. जर का मला सपोज डाउन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा असेल, तर डेफिनेटली बिंदास ह्याच्यामध्ये हा जो लो आहे, ह्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिला, तर थोडंसं मार्केटसाठी माझ्यासाठी थोडंसं निगेटिव्हिटी मार्केट राहू शकतंय. तर त्या साईडला मी प्लॅन करणार आणि जर का मार्केट सपोज फ्लॅट राहिला आणि त्यानंतरनं कन्सॉलिडेशन जर का अपसाईडला जायचा प्रयत्न दाखवला आणि हा जो हाय आहे, इथं जे वीक बनवलंय, इथं जे वीक बनवलंय, ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन राहिला, देन एक्स्पेक्टेड आहे की मार्केटमध्ये एक रिव्हर्सल किंवा अपसाईड मोमेंटम कंटिन्यू दाखवू शकते. जर का मला रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करायचा असेल, देन माझ्यासाठी सिंपल वे हा राहील. सपोज जर का मार्केट हा जो लो आहे, ह्याच्या खाली जर का निघाला, ह्याच्या खाली जर का राहिला, तर हा एक परफेक्ट एरिया जिथं मी रिव्हर्सल प्लॅन करणार. जर का मार्केट ह्या लेव्हलच्या आसपास आला, इथं कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला, देन बायासाठी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन राहू शकतो. सेकंड थिंग ही राहू शकते, सपोज जर का मार्केट हा जो लो आहे, याच्या खाली जर का सस्टेन राहिला मार्केट डाउन साईडला, तर माझा जो व्ह्यू राहील हा थोडासा बेरिश व्ह्यू राहू शकतो. बिकॉज ऑलरेडी मार्केटमध्ये एक मोठी मोमेंटम ऑलरेडी आलेली आहे. त्यानंतर मार्केट थोडंसं फ्लॅट झाला आहे आणि 2 गोष्टी होऊ शकतील. एक तर इथंच फ्लॅट राहून मार्केट रिव्हर्सल अपसाईडला जायचा प्रयत्न करेल किंवा मार्केट डाउन साईडला याचा विचार करेल. जर का मला डाउन साईडचा प्लॅन करायला गेला, बिकॉज मुहूर्त ट्रेडिंगचे ऑलमोस्ट लास्टचे 4 सेशन आपण चेकआउट केले होते. 4च्या 4ही टाईमला मुहूर्त ट्रेडिंगचा लो जर का मार्केटनं ब्रेकडाऊन दाखवला, तर शॉर्ट टर्ममध्ये मार्केट डाउन साईडला येते. ही हिस्ट्री आहे आणि त्या हिस्ट्रीप्रमाणे जर का आपण बघायला गेलो, तर सिंपल हाच विचार आहे, की ह्याच्या लोच्या खाली माझ्यासाठी थोडंसं निगेटिव्हिटी राहू शकते. ओके. तर तो माझा ट्रेडिंगचा प्लॅन असू शकतो. जर का याच्यामध्ये काही पण चेंजेस राहिले, देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती जरूर शेअर करण्यात येईल व्हिडिओ इन्फॉर्मेशन आणि तिथून पण तुम्ही जॉइन करू शकता. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉइन करू शकता. व्हिडिओ जर का आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.